काही दिवसांपूर्वी मला माझ्या छोट्याशा मंदिरासाठी एका कलरफुल कर्टन्सची गरज होती. परंतु ऑनलाईन प्राईस बघितली आणि मग मी ते स्वतः तयार करण्याचं ठरवलं. त्यासाठी मला एक व्हाईट ट्रान्सपरंट अशा पडद्याची गरज होती आणि ती मिळाली मला फ्लिपकार्टवर. अगदी कमीत कमी प्राईजमध्ये ₹343 ओन्ली. यानंतर काही कलरफुल उलन इथे लागणार आहे, जे की मी कलरफुल घेतलेलेच आहे. फर्स्ट आपल्याला याचे राऊंड बनवून घ्यायचे आहे, ज्यासाठी आपण आपल्या फिंगरचा यूज इथे करणार आहोत. आता इथे मी 4 फिंगरचा यूज करून राऊंड करायला सुरुवात केली आहे. असे मी टोटल 40 राऊंड केलेले आहे. राऊंड कंप्लीट झाल्यानंतर इथे आपण कट करून घ्यायचा आहे धागा. त्यानंतर असं परफेक्टली इथे ठेवून दुसऱ्या छोट्याशा धाग्याने याला प्रॉपरली बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सुटणार नाही. त्यानंतर अशा प्रकारे इथे याला कट करायचं आहे. व्यवस्थित करून वरच्या भागेला दुसऱ्या थ्रेडनी आपण याला राऊंड करणार आहोत आणि ही राऊंड अगदी घट्ट करायची आहे, जेणेकरून शेप करेक्ट येईल. आणि इथे गाठी मारून घ्यायच्या आहेत. हवं तर जास्तच करा, जेणेकरून वॉश केल्यानंतर सुद्धा ते सुटणार नाहीत. अशा प्रकारे एक्स्ट्रा राहिलेले तुम्ही शेपनुसार इथे व्यवस्थित कट करू शकता. आणि फायनली हे असे दिसत आहे. असेच मी बरेच बनवून घेतलेले आहे इथे. त्यानंतर प्रेसवर उलनवर सेट करून आपण इथे प्रेस करून घेणार आहोत. त्यानंतर याला प्रेस करून घेतल्यानंतर आपण एक निडल घेणार आहे. त्यामध्ये वन साईडचा जो एक्स्ट्रा ठेवला होता आपण धागा, तो त्या निडलमध्ये टाकायचा आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे सेकंड धागा जो आहे तो आपल्याला दिसेल. आता जिथे जिथे आपल्याला हवं आहे तिथे तिथे आपण हे अटॅच करणार आहे. आणि हे अटॅच केल्यानंतर ही निडल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जे थ्रेड आहे त्यांना अगदी घट्ट गाठ मारायची आहे. आणि तुम्हाला इथे एक टिप सांगेल मी, की तुम्ही जेवढं पॉसिबल असेल ना तेवढं फिट्ट इथे गाठा मारायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा कर्टन वॉश करू तेव्हा ह्या सुटणार नाहीत. बघा हे किती छान दिसत आहे. अशाच प्रकारे आपल्याला हव्या त्या डिस्टन्सवर आपण हे लावून घेणार आहेत. आता लावल्यानंतर हा लुक असा दिसेल आणि फायनल लुक माझ्या मंदिराचा तर हे कमीत कमी प्राईसमध्ये हा कर्टन्स आपण इथे बनवलेला आहे. आवडला असेल तर नक्की